पहिलं 3 वर्ष मी पुरीचं तोंड सुद्धा पाहिलं नव्हतं मोबाईलचा व्हिडिओ कॉलवरती सोडलं तर. इथून रात्रीच्या 2 वाजता गाडीवरती निघालो. अजून सुद्धा माझ्या अंगावरती काटा येतो मित्रांनो. इथून मी रात्रीच्या 2 वाजता गाडीवरती निघालो, तेही कुणाला न सांगता. आई झोपलेली होती घरामध्ये, आम्ही कुणालाही सांगितली नव्हती. ज्यांना फक्त वस्तीवाल्यांना माहिती आहे की मी इथून गाडीवरती गेलतो युपीला. हॅलो मित्रांनो, सर्वांना माझा नमस्कार. तर मित्रांनो, आतापर्यंत तुम्ही 5-4 पर्यंत तुम्ही आमच्या लव्ह स्टोरी ऐकलेला असेल, तर आज तुम्हाला ऐकायला भेटणार आहे पार्ट 5 लव्ह स्टोरी ऐकायला भेटणार आहे. आहो टू व्हीलर वर कस काय युपी गेलते, कसं गेलते मित्रांनो मी सांगतो, मला हे सांगायचं की 2 व्हीलरवरती मी महाराष्ट्रातून युपीला कशासाठी गेलतो आणि इतकं असं काय आमचं दोघांचं जोराचं भांडण झालं जे मला इथून 2 व्हीलरवरती शिल्पाच्या घरी जावं लागलं. कशासाठी झालं, काय झालं, ते सगळं तुम्हाला ह्या स्टोरीमध्ये तुम्हाला ऐकायला भेटणार आहे. आणि मित्रांनो, आतापर्यंत जे तुम्ही लव्ह स्टोरी ऐकलेला आहे, आम्ही तितीर बितीर केला, कारण की आम्हाला भरपूर काम असते. कामामुळे आम्हाला वेळ पण नव्हता आणि तुम्ही एवढं रिक्वेस्ट करत होता, एवढं कमेंट करत होता की ताई दादा तुम्ही तुमच्या लव्ह स्टोरीचे व्हिडिओ टाका, कसं काय तुमचं भेट झालता. तर आम्ही कसं व्हिडिओ काढला, म्हणजे लग्नाचं जे आधी आमचं भेट झालती कसं काय झालं ते पण त्याच्यात मिक्स केलं आम्ही. म्हणजे लग्न केलं ते तर तुम्हाला सांगितलं की आम्ही कोर्ट मॅरेज आणि आमच्या वडील आणि आईच्या समोर आम्ही लग्न केलेलं होते, बहीण आणि दाजी. तर मित्रांनो, तुम्हाला हे जे सगळं आतापर्यंत तुम्ही ऐकलेलं असेल, बघितलं असेल, आम्ही काय काय बोललेलं होते, सांगितलेलं होते, आज तुम्हाला ऐकायला भेटणार आहे की बाबू 2 व्हीलरवर कस काय युपी कसं गेले, कशासाठी गेलतो, काय झालं लॉकडाऊन मध्ये असं की जे मला 2 व्हीलरवरती कोरोना काळामध्ये युपीला जावं लागलं, ते पण बुंग बुंग गाडी इमर्जन्सी. तर मित्रांनो 2016 मध्ये आमचं लग्न झालं. झाल्यानंतर आमच्या आयुष्यामध्ये एक आनंदाचा क्षण आला, तो म्हणजे शिल्पाला गेलते दिवस. दिवस गेल्यावरती तर हा निर्णय चाललेला की ही म्हणायची तुमच्या घरी आले तर तुमचे घरच्यांचे सगळे म्हणतील अरे बापरे इतक्या दिवस यांनी सांगितलं नाही, लग्न केले, काय झाले. मी तरी आमच्या नवादादाला सांगायचो, सोमा भाऊला सांगायचो, तरी ते मला शिव्या द्यायचे, गप आहे गेल्या, काहीतरी खोटं बोलू नका, असं शिव्या देऊन मला बोलायचे, काहीतरी म्हणायचे. कुणालाच विश्वास बसत नव्हता. पण मी सांगायचो तरी सगळ्यांना वाटायचं मी खोटंच बोलतोय, काहीतरी आपलं एखादी गोष्ट जोडतोय आणि सांगतोय. नवादादाला सांगायचो, सोमा भाऊला सांगायचो, आमच्या बहिणीला सांगायचो, सोनाताईला, पण विश्वास बसत नव्हता. मग काय झालं, हिचा एकच निर्णय होता त्यावेळेस पण आणि अजून पण तोच निर्णय कायम आहे तिचा, जोपर्यंत तुमच्या बहिणींची लग्न होत नाही तोपर्यंत मी तुमच्या घरला येणार नाही. हे सांगतो कशासाठी, कारण की काय झालं पहिल्या काळामध्ये कसं होतं की घरातल्या मुलींचं लग्न व्हायच्या आधी मोठ्या भावाने लग्न केलं किंवा बाबा त्यावेळेस कोणाला माहित नव्हतं की हे आपल्याच समाजाचे आहे, पण सगळ्यांना असं वाटायचं की ही युपीवरून आली म्हणजे वेगळ्या समाजाचे आहे, वेगळ्या जातीचे आहे, वेगळ्या धर्माचे आहे. पण काय झालं मित्रांनो, ज्यावेळेस हिचा निर्णय असा झाला की तुमच्या बहिणीचं लग्न झाल्याशिवाय मी लग्न करणार नाही, मी घरी येणार नाही, तर मग मी ठरवलं का रे बाबा असं. ती म्हणली माझ्यामुळे तुमच्या बहिणींचं वाटोळं कशाला करायचंय. हा तिचा निर्णय, टोमणं मारतात. मग हा निर्णय मला इतका भारी वाटला तिचा. मग तोपर्यंत आम्ही पुण्यामध्येच राहिलो आणि राहिल्यानंतर जो आमच्या आयुष्यात आनंदाचा क्षण आलता त्यावेळेस तिची आई म्हटली की तू आता त्याच्या घरी तर जाणार नाहीये, मग तुझं सगळं जे आहे ते कोण बघणार, डिलिव्हरी वगैरे दवाखाना हे कोण बघणार, निर्णय कसा घेणार, काय करणार, कुठं कुठं जाणार दोघं जण, हा तर कामाला आहे, तू काय करणार घरी एकटी बसून, कधी अचानक काय प्रॉब्लेम झाला तर काय करणार. मग तिची आई काय म्हटली, माझं ऐक, तू काय कर आपल्या इकडे चल. पण तिकडे गेल्या सुद्धा तोच प्रॉब्लेम होता, तिच्या घरच्यांना सुद्धा बाकीच्यांना कोणाला माहित नव्हतं, भावाला माहित नव्हतं, आईला, वडिलांना, बहिणीला आणि दाजीला माहित होतं आणि एका तिच्या भावाला. मग सगळ्यांनी लपून हिला तिच्या बहिणीच्या घरी नेलं. बहिणीच्या घरी नेल्यावरती 2017 मध्ये मग लाडूचा आमचा जन्म झाला. लाडूचा जन्म झाल्यावरती मित्रांनो, म्हणजे तिकडे गेल्यानंतर मी रात्र दिवस म्हणजे घरातच राहत होती, कुठं म्हणजे जास्त बाहेर नव्हती जात, कारण की लोक बघितलं म्हणजे प्रेग्नेंट राहिल्यानंतर पोट वगैरे दिसते, लोकांना वाटू नये की बाबा लग्नाच्या दिवशी कसं काय झालं. लग्न झालेलं फक्त आम्हाला आईलाच माहिती, चोरींनी. म्हणजे असं कसं कोर्ट मॅरेज कसं असते, आपले लव्ह मॅरेज केलेलं आहे आम्ही, कोर्ट मॅरेज नाही, म्हणजे 4-5 वडील आई हे तर तुम्हाला सांगितलेलं आहे की सगळ्यांच्या समोर केलेलं होते. पण मी घरी जेव्हा होते ना तेव्हा मी बारका सिंदूर लावायच्या आणि मी बिछ्या वगैरे सिंदूर लावायची अशी आणि अशी केसात लपून ठेवायची एवढं म्हणजे हेही केलेलं आहे मित्रांनो. आणि तुम्हाला तर माहिती आहे की माझ्या
आहो आहेत ना, म्हणजे माझे सासरे बुवा आहेत ना, लहानपणी जेव्हा आहो लहान होते ना, तेव्हा असं वडील वारलेले होते. त्यामुळे म्हणजे जबाबदारी जी असते ना, जिम्मेदारी हे सगळं आहोच्या डोक्यावर होता. त्यामुळे मी म्हणलं की दीदींचे लग्न झाल्यानंतर मी तिकडे येईल, तोपर्यंत तुम्ही तुमच्या दीदींचे बहिणीचं लग्न लग्न करा. वगैरे करा. मग हां. मित्रांनो काय झालं, ती तिकडे गेली, मग तिचं टेन्शन मिटलं माझ्याकडून. पण 2017 मध्ये लाडूचा जन्म झाला. मला जन्माला सुद्धा जाता आलं नाही. जन्माला सुद्धा जाता आलं नाही. ते ज्यावेळेस ते दवाखान्यात त्या कंडिशनमध्ये होते त्यावेळेस त्याच्या साथीला सुद्धा जाता आलं नाही मला. आणि बऱ्याच गोष्टी अशा आहेत की तिथं म्हणजे मला जायला जमलं नाही काही कारणास्तव. कारण की इथून जवळ नव्हतं, लांब होतं मित्रांनो. आणि तुम्हाला एक सांगतो, ती माझ्या आयुष्यातला सगळ्यात वाईट दिवस असेल, कारण की मी माझ्या बायकोपाशी मी नव्हतो त्यावेळेस. माझ्या आयुष्यातला तो वाईट दिवस असा मी समजेन. कारण की ज्यावेळेस तिला खरी माझी गरज होती त्यावेळेस मी तिच्यापाशी नव्हतो. असं मला वाटायचं की कसं मी जाऊ. मी तुम्हाला सांगतो मित्रांनो, त्या कारणामुळे मी हातावरती सुद्धा स्वतः मरण्याचा प्रयत्न केला होता. ही गोष्ट आमच्या कुंडल भाऊंना कळली. त्यांनी सुद्धा पाहिलेल्या आहेत ह्या गोष्टी, की मी हातावरती कापलेलं हे ते, म्हणजे जे मला सोसत नव्हतं. मी काय करावं, कोणाला सांगू पण इच्छित नव्हतो आणि काय करावं हे पण कळत नव्हतं. आणि मग 2018 मध्ये हिने पण आग्रह केला नाही की तुम्ही भेटायला या. हिचा फक्त एकच निर्णय होता, तुम्ही बहिणींची लग्न करा, मग नंतर आपल्याला आयुष्य आपल्या जोडीनेच घालायचं आहे. मग 2018 मध्ये आमच्या बहिणी म्हणजे सपनादित्य 2017लाच लग्न जमलं. पण 1 वर्षाने आमच्याकडे पैसे वगैरे नव्हते, त्यामुळे त्यांचं लग्न 2018 मध्ये स्वप्नाताईचं फेब्रुवारीत आणि सोनाताईचं जून जुलैमध्ये लग्न झालं. लग्न झाल्यावरती मग माझी घाई चालली की घर बांधून बाबा, म्हणजे एक कर्ज काढलं, कर्ज काढून हे घर उभं केलं. आणि कर्ज काढून घर उभं केलं. मग माझा निर्णय झाला की मी हिला घेऊन येणार आता. आणि मग मित्रांनो, जेव्हा म्हणजे आहो आलेच नाही ना भेटायला, तेव्हा माझे घरचे म्हणजे हळूहळू सगळ्यांना कळायला लागलं. भाऊ सगळ्यांना करायला लागला की डिलिव्हरी झाले ते, मुलगी झाले ते, बाप आलेत नाही भेटायला. म्हणजे कोण असं आहे कोण आहे कुठलं आहे काहीच कळना. मग त्यांच्या घरच्यांना वाटायला लागले की बाबा हिने काय केलंय नेमकं. तो मुलगा इथे भेटायला सुद्धा येत नाही, हिला धोका तर नाही देत. प्रॉब्लेम काय आहे म्हणजे म्हणजे ब्रेकअप केलं हा का, घरचे टाइमपास केलं का, म्हणजे घेऊन जाणार आहे की नाही ते विश्वासच नव्हता पडत म्हणजे घरच्यांना म्हणजे सगळ्यांना. तर आहो म्हणजे आहोला मी असं म्हणजे एक दिवशी काय झाला, सगळेजण जर मला बोलायला लागलं तर मला सहन नाही झाला. तर यांच्याशी मी भांडण केलं म्हणजे असं रागवून की तुम्ही काही येणार नाही मला न्यायला, म्हणजे आप आएंगे नहीं मुझे लेने के लिए, हमारे घर वाले इतने मुझे ताना मार रहे हैं, बहुत कुछ बोल रहे हैं, तो आप आएंगे नहीं, और वैसे भी तो डिलीवरी होने के बाद आना ही चाहिए था इनको, लेकिन पहिलं मित्रांनो, पहिलं 3 वर्ष मी पुरीचं तोंड सुद्धा पाहिलं नव्हतं, मोबाईलचा व्हिडिओ कॉलवरती सोडलं तर. हो मित्रांनो. आणि मग नंतर काय झालं, घरच्यांनी असं टोमणं ताना असं मारायचे. मग नंतर आहोला मी रागून म्हणलं आणि माझ्या घरच्यांनी असं म्हणत होते की तुझं लग्न ते काही येणार नाही. मित्रांनो, मी सांगतो, तिच्या घरच्यांचा निर्णय असा झाला की तुला आता एक मुलगी झालेली आहे, त्याच्या घरचे अजून कोणीच येई नाही बघायला, काय प्रॉब्लेम आहे तो सुद्धा कळलं नाही. मग तिच्या घरच्यांच्या मोठ्या भावांनी वगैरे, आईने नाही पण मोठ्या भावांनी वगैरे निर्णय घेतला की आपण तुझं दुसरं लग्न करून देऊ, ते काही येणार नाही, तुला आपलं आमच्या इथं दुसरं लग्न करून देतो, जे झालं ते झालं. आणि पण ह्यांच्या म्हणजे इनसे अच्छा लड़का ढूंढ के देंगे ऐसे बोल रहे थे तर हमारे मित्रांनो, भाई बड़े लोग. 2018 गेलं, 2019ला कोरोना पडला. त्यावेळेस मी इकडं आलतो 2018ला, तिकडली कंपनी सोडून ती तिकडे गेली, मी 18ला इकडं आलो आणि इथं कंपनीमध्ये जायला लागलो, पॅजो कंपनीमध्ये. आणि 19ला जे आहे कोरोना कोविड-19 जे आहे त्याचं लॉकडाऊन पडलं. आता लॉकडाऊनमध्ये जायचं कसं, खाण्याचे वांदे होते, कुठे थांबायचे वांदे होते, जायचं कसं, यांच्या घरच्यांचा असा निर्णय. त्यांच्या इकडं काय लगेच लग्नाला तयार सगळेच झालते, दुसऱ्या लग्नाला ही नव्हती तयार, आई नव्हती, बहीण नव्हती. पण जे बाळ बघितल्यानंतर लोक वेगवेगळ्या गोष्टी करायला लागल्या, चर्चा करायला लागल्या, हिच्या चरित्र्यावरती बोट उठवायला लागले. मला ते सहन होईना मित्रांनो. मी काय करावं म्हणून शेवटी मी एक मग मी निर्णय पण घेतला. रागाने यांना बोलला ना, ठीक आहे तुम्ही नाही येणार आहे, मी काय करते आता लग्नच करते. तरी म्हणजे ह्यांना भीती देत होते. म्हणजे माझा भावा तर तिला- म्हणत होते मला, पण मी नव्हती तयार. म्हणजे ती मी भीती म्हणलं कशासाठी, मरीन मी, पण लग्न करीन तर बाबू सोबत, म्हणजे अजय सोबत, म्हणजे नाहीतर मी ह्यांच्या सोबतच कुणासोबत. राहीन मी, असं तिचा निर्णय. पण मित्रांनो, तिच्यावरती दबाव भरपूर आला. दबाव आल्यावरती तिने मला सांगण्याचा प्रयत्न केला, भरपूर सांगितलं. मी माझ्या टेन्शनमध्ये खात गेलो स्वतःला की बाबा काय करू, कसं जाऊ इतक्या लांब.
कोरोना काळामध्ये ना पैसे आहेत ना काय कसं करावं हे सुद्धा कळत नव्हतं मित्रांनो. आणि अक्षरशः 2019 साली मी इथून रात्रीच्या 2 वाजता गाडीवरती निघालो. अजूनसुद्धा माझ्या अंगावरती काटा येतं मित्रांनो. इथून मी रात्रीच्या 2 वाजता गाडीवरती निघालो, तेही कुणाला न सांगता. आई झोपलेली होती घरामध्ये. कुणालाही न सांगता मी इथून 2 वाजता निघालो. पहिला मुक्काम अमरावतीमध्ये मित्राच्या घरी केला. चेतन नाव आहे त्याचं. त्यांनीसुद्धा त्या कोविड-19मध्ये मला इतकी साथ दिली. माझी गाडी सर्व्हिसिंग केली. गाडी सर्व्हिसिंग केलं. तिथून मी दुसरा मुक्काम आहे ना मैहरमध्ये एका हॉटेल, यश हॉटेल आहे, तिथं केला. जे वकील आहेत ओळखीचे, त्यांचं एक वडील मी कॅनॉलमध्ये त्यांना वाचवलं होतं, तर तिथे केला. आणि तिसरा मुक्काम ह्यांच्या घरी मित्रांनो केला मी. तर मित्रांनो मला इतका त्रास झाला गाडीवरती जाताना. मी औरंगाबादपर्यंत इथून जाऊस तर औरंगाबादपर्यंत एकही फोन हिला नव्हता केला. रात्रीच्या 2 वाजता निघालेलो. मी 12 वाजता अमरावतीमध्ये पोहोचलो होतो मित्रांनो. आणि सगळं मोबाईल वगैरे सगळं बंद केलेलं होते. आणि आई उठल्यानंतर हे दिसलेच नाही. आई माझ्याकडे फोन लावलेत, विचारायला लागले अजय कुठं आहे, आणि यांचा चुलता भाऊ आहे ते पण विचारायला लागले. त्याला डाऊट झाला, म्हणजे दिसले नाही त्यामुळे आमचा सगळ्यांना मोठा शक भाऊ आहे झाला. सूरज दादा, त्यांनी फोन लावला की बाबा हे कुठे आहे, तुझ्यामुळे तिकडं आलेला आहे, काय झालंय नेमकं. पण मला मग- नव्हते त्यांनी सांगितलं. मी पण म्हणलं मला नाही माहिती ते कुठं गेले ते. आणि ते हे काय केले, ते मोबाईलच बंद केलाय. म्हणजे मोबाईल ऑफ असलं तर मी पण नाही विचारू शकत कुठे आहेत कुठे. सगळीकडे लॉकडाऊन होतं मित्रांनो. अक्षरशः चहा सुद्धा मिळत नव्हता. कुठं बघायचं म्हणलं ना चहा सुद्धा नव्हता. मी रात्रीमध्ये कलेक्टरचे परमिशन काढून हिथून UPच्या कलेक्टरची, MP कलेक्टरची आणि इथल्या महाराष्ट्राच्या कलेक्टरची परमिशन काढून ऑनलाईन मी गेलो होतो मित्रांनो गाडीवरती. सगळं माझं साहित्य, फक्त माझ्याकडे बिस्किट पुढे मी ठेवलेलं, बाकी काहीच नव्हतं ठेवलं. इथून गेलं, निम्म्या रस्त्यात गेलं, पहिला कॉल मग हिला केला. हिने मला बडबड केली की तुम्ही डायरेक्ट न सांगता का आले, काय झालं, इतकं तुम्ही पटकन कशासाठी आले. आणि मित्रांनो जेव्हा म्हणजे बोलणं झालं तेव्हा म्हणजे हृदय शांत झालं. नाही तर खूप असं घाबरत होती मी. आणि सगळेजण घाबरलेले होते की मोबाईल सुद्धा बंद आहे, गेलं तर गेलं कुठं, असं सगळेजण घाबरलेले होते. आणि लॉकडाऊनमध्ये ते एक बाबा आहे ना, त्यांना वाचवलेलं. आपले इथं सांगा ना, ते आपले मित्रांनो कॅनलमध्ये एक वडीलधारे आजोबा वाहून आलते. मी त्यांना वाचवलं होतं. तर त्यांच्या मुलांनी मला एक कार्ड दिलं. ते वकील आहेत जबलपूरचे. तर त्यांनी कार्ड दिला. त्यांनी सांगितलेलं तुम्हाला कधीही मदत लागली तर त्याच्यावरती फोन करा, मी तुम्हाला कधीही मदत करेन. मी ज्यावेळेस तिथं गेलो त्यावेळेस त्यांना फोन लावला. कोरोनामध्ये अक्षरशः कोणी थांबून घेत नव्हतं. त्यांनी मला त्या हॉटेलला राहण्याची सोय केली. हॉटेलवर राहण्यासाठी कोरोनामध्ये कोणी कोणाच्या घरी नेत नव्हतं, पण त्यांनी मला हॉटेलला कमीत कमी राहण्याची सोय, जेवणं, खाण्यापिणे सगळी सोय करून दिली. आणि मग तिथून मी पुढच्या मुक्कामासाठी ह्यांच्या घराकडे गेलो. मग तिथे गेले सगळे मला बोलायला लागले एवढ्या लांब तुम्ही गाडी आले कसे. मग त्यांच्या घरच्यांना विश्वास पडला की हा मुलगा खरं आपल्या प्रेम करतो. मुलीला खरं प्रेम करतो आणि आपल्या मुलीला सांभाळू शकतो. मित्रांनो ही गोष्ट आजपर्यंत आमच्या दोघांशिवाय आम्ही कोणालाही सांगितली नव्हती. ज्यांना फक्त वस्तीवाल्यांना माहिती आहे की मी इथून गाडीवरती गेलतो UPला. बऱ्याच लोकांना आता माहीत झालेलं आहे. पण मित्रांनो हा निर्णय जो घेतला होता माझ्यासाठी धोकादायक होता. पण मला हे सिद्ध करायचं होतं की मी हिला टाईमपास नाही केलेला, मी हिच्यावर खरं प्रेम केलेलं आहे. आणि हिलासुद्धा माहिती मी इथून गाडीवरती आलतो. मित्रांनो गाडीवर इथून जर 100 किलोमीटर गेला ना तरीच लय कंटाळ येतं आणि लय असं कंबर वगैरे दुखतात. पण हे कसं काय एवढं लांब आले ते 15 प्रेमातली 16, ताकद मित्रांनो त्यावेळेस मला किलोमीटर. कळाली. प्रेमाची ताकद काय असते मित्रांनो. आपण एखाद्याला जीव लावला ना तर तो कायमस्वरूपी लावतो, एवढं नक्की मित्रांनो. पण एखाद्याने जर पाठणीत आपल्या सुरा खूप असला ना तर त्या माणसाला आपण पुन्हा तोंड वर करून सुद्धा बघत नाही मित्रांनो, एवढं लक्षात ठेवा. ते बरोबर आहे मित्रांनो. आम्ही लय जीव लावते. आम्ही एक शेतकरी आहे, गरीब आहे, पण आमच्या लयच लोक असं फायदा उचललेला आहे. आणि जेव्हा मी इकडं आल्यानंतर ते कहाणी अजून सांगायचं राहिलेलं आहे मित्रांनो, ते तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये सांगेन. हा कारण मित्रांनो. की हा ब्लॉग जास्त मोठा झाला की तुम्ही पण अर्धा व्हिडिओ बघणार आहे, अर्धा स्किप करणार आहे. तर मित्रांनो कसं वाटलं तुम्हाला आजचं लव्ह स्टोरी ऐकायला? खरं सांगू तुम्हाला म्हणलं होतं ना आम्ही दोघं रडणार आहे. ह्याच्या म्हणजे पुढची स्टोरी जी आहे तिथे गेल्यावर काय झालं काय नाही हे तुम्हाला पुढच्या स्टोरीत नक्की सांगायला ऐकायला भेटेल मित्रांनो. कारण की आज गुढीपाडवा आहे, त्यामुळे आम्ही बऱ्याच ह्याच्यातनं टाईम काढून आज ही स्टोरी काढायचं ठरवलं. पाणी पण चालू आहे शेतामध्ये, त्यामुळे मित्रांनो थोडासा पार्ट कसा वाटला तुम्हाला हा गाडीवरचा UPवरती
स्वतःच्या बायकोसाठी लव्ह मॅरेज केलेल्या बायकोसाठी गेलतो गाडीवरती, कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. अश्रू हे मित्रांनो खोटे कधीच येत नाहीत हो, कधीच अश्रू खोटे येत नाहीत, जे खरे असतात ना तेच अश्रू येतात, एवढं लक्षात ठेवा. आणि आम्ही दोघं एकमेकांशी जुदा होते, म्हणजे ते महाराष्ट्रामध्ये मी यूपीमध्ये कसं काय झालं ते खूप म्हणजे खूप आम्ही त्रास. मित्रांनो हिच्या घरच्यांना एवढंच वाटायचं की मी धोका देतोय का काय, मला ते डिप्रेशन सहन होईना, म्हणून मी त्या डिप्रेशनमध्ये हिच्यावर जेवढं प्रेम होतं त्या प्रेमापोटी मी तिच्याकडे बाईकवरती गेलो की हिच्या घरच्यांना सिद्ध करून दाखवायला की मी हिच्यावरती किती प्रेम करतो. लई लोक म्हणजे माझ्या घरच्यांना पण लई बोललेलं आहे मित्रांनो. एक माझ्या मावशीचा पोरगा आहे ते पोलीसमध्ये आहे, त्यांच्या सपोर्टमुळे मी आज इथं आहे. मित्रांनो अजून एक गोष्ट आहे, हिला सिद्ध करण्यासाठी मी हिच्या प्रेम करतो हे सिद्ध करण्यासाठी आहे ना, मी तर माझ्या हृदयावर तिचं नाव कोरलं होतं, ते पण लग्नाच्या आधी. हे बघा मित्रांनो, आणि मला सांगितले नव्हते आणि ते मला म्हणलेत नाही की हा मी काढते. नंतर जेव्हा अर्धा काढून झाले ते म्हणजे टॅटू काढल्यानंतर मला ते सांगितलंय की तुझ्या नावाचं टॅटू काढते. म्हणजे मला पण एवढं विश्वास नव्हतं पडत, कारण की भरपूर मी असं बघितलेलं आहे टाइमपास वगैरे, लोक फोनवर बोलते आणि खोटं खोटं बोलतात ते मी तुझ्यावर लय प्रेम करते, मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही, जगू शकत नाही, काय काय म्हणजे लोक फेकतात. मग त्यांच्यावर जर विश्वास केला तर आपले वाटोळं होतात, आपले नुकसान होतात. त्या फेकचं आहे की प्रूफ नवरा आपल्याला बायको पाहिजे. असतील ना मित्रांनो, नवरा बायको एकमेकांवर विश्वास ठेवा, पाठीमागे भुकणाऱ्या कुत्र्यावरती विश्वास कधीच ठेवू नका. का तर तो फक्त तुमचे आयुष्य तोडण्यासाठी आलेला असतो, हो, आग लावण्यासाठी येतात. जोडण्यासाठी कधीच तो प्रयत्न करत नाही. त्याला दुसरं काय गोष्टी पाहिजे असतील ना तर तो तोडण्यासाठी आलेला असतो, एवढं लक्षात ठेवा. आणि जर तुम्ही कुणावर प्रेम करत असाल या फिर करायचे असाल तर खऱ्या खुऱ्या मनाने ते प्रेम करा मित्रांनो. कुणासोबत तुम्ही टाइमपास खऱ्या नको. खुऱ्या मनाने प्रेम केलं ना तरच तुम्हाला समोरून खऱ्या खुऱ्या मनानेच प्रेम भेटणार आहे. आणि आता सांगतो तुम्हाला की हा आता मुलगी झाले तर तिथं तुम्ही कहाणी ऐकलेला आहे. मुलगा कसं झाला ते कहाणी तुम्हाला नंतर सांगेन. मी आल्यानंतर तो मुलगा झालाय तर तुम्हाला नंतर सांगेन. आणि जे मी आता मराठी जे काय बोलते मी ते तरी अजून माझं मराठी चुकते मित्रांनो. परफेक्ट मराठी येतात की नाही येते ते तुम्ही ठरवा. पण हळूहळू मी का शिकले, कसं शिकले, म्हणजे आहो शिकवले ते. आणि ह्याच्या आधी आम्ही व्हिडिओ नव्हते बनवत, त्यामुळे म्हणजे तुम्हाला बघायला नसेल भेटलं. कारण की ह्याच्या आधी जेव्हा मी मराठी शिकत होते ना तेव्हा आमच्या चॅनल नव्हतं आणि आम्ही चॅनल चालू नव्हतं केलं. हे तर नंतर आम्ही चॅनल चालू केले ते. तर आजचं ब्लॉग तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला लव्ह स्टोरी ऐकायला मजा आली असेल किंवा तुमच्या डोळ्यात पाणी आलं की नाही माहिती, पण नक्की आमच्या कमेंट डोळ्यात करून नक्की सांगा आलं. मित्रांनो. खरंच जे हे दिवस कोणालाच नाही यावं असा दिवस, आणि जे आमच्यासोबत झालं ते आम्ही कधीच विसरणार नाही. तर चला हा व्हिडिओ इथं सेंड करते मित्रांनो. भरपूर काम आहे, आहो शेतात पाणी लावलेत, मला पण घरचे काम करायचे, आवरायचे. तर नक्की कमेंट करून सांगा. आणि न्यू असाल चॅनलवरती तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नको मित्रांनो. आणि तुम्ही बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे ऑन करा. बेल आयकॉन जर ऑन नाही केला ना तर तुम्हाला व्हिडिओ आमच्या आलेलं कळणार नाही. हो. त्यामुळे मित्रांनो, आणि अजून एक विनंती आहे की व्हिडिओला जर आवडला असेल तर नक्की शेअर करा मित्रांनो. प्लीज ताई आणि दादाचं रिक्वेस्ट आहे की नक्की शेअर करा. आणि जर आवडलं असेल तरच तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुम्ही सर्वजण मस्त आणि स्वस्त राहा आणि स्वतःची काळजी काळजी घ्या. घ्या. बाय बाय बाय. बाय बाय बाय. बॉम्बे.